नमस्कार. मी डॉक्टर सायली लहाने. मी रघुनाथ नेत्रालय प्रभादेवी येथे रेटिना तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. माझ्या असं लक्षात आलंय, की ह्या आजाराबद्दल सुशिक्षित पेरेंट्समध्ये सुद्धा अवेअरनेस नाहीये. हा आजार आता सध्या खूप वाढत चाललेला आहे, कारण आपल्या NICUज खूप बेटर झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप कमी वजनाचे बाळं, खूप कमी वयामध्ये जन्माला आलेले बाळं चांगल्या रीतीने जगू शकत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये यांची मॉर्टॅलिटीज खूप जास्त होती, त्यामुळे कदाचित हा आजार एवढा नोटीस झालेला नाहीये आणि म्हणूनच त्याच्याबद्दल अवेअरनेस पण खूप कमी आहे. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय? बेसिकली हा एक असा आजार आहे, की ज्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर म्हणजे अपुऱ्या वेळामध्ये जन्माला आलेले बाळ किंवा कमी वजनाचे जे बाळ असतं, जे पूर्ण 9 महिने आईच्या पोटामध्ये राहत नाही, असे जे बाळ आहेत, त्यांच्या डोळ्याच्या दृष्टिपटलावरती हा आजार होतो. आणि हा आजार का होतो? तर बेसिकली नॉर्मली जे बाळं पूर्ण 9 महिने पोटामध्ये राहून बाहेर येतात, त्यांच्या पडद्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि ही जी फायनल वाढ असते ती 9व्या महिन्यामध्ये होते. आणि जे बाळं 9 महिने राहतच नाहीत, 7व्या महिन्यामध्येच त्यांची डिलिव्हरी होते, त्यांना जे योग्य वातावरण हवं असतं दृष्टिपटलावरच्या रक्तवाहिन्या तयार होण्यासाठी, ते वातावरण मिळू शकत नाही. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे NICUमध्ये बऱ्याच वेळेला ऑक्सिजनही दिला जातो. ह्या ऑक्सिजनमुळे किंवा कमी वजनामुळे आणि लवकर जन्माला आल्यामुळे या बाळांच्या दृष्टिपटलावरच्या रक्तवाहिन्यांची वाढ एका ठिकाणी खुंटलेली असते आणि त्यानंतर जी नवीन रक्तवाहिन्यांची वाढ होते, ती ॲबनॉर्मल पद्धतीने होते आणि रक्तवाहिन्यांचं जाळं पसरायला सुरुवात होतं. ह्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या नॉर्मल नसतात. त्याच्यामुळे ह्या लीक करतात, त्याच्यामुळे ह्याच्यामधून ब्लीडिंग होते आणि ह्याच्याबरोबरच एक फायब्रस टिश्यूची ग्रोथ होते, जी की रेटिनाला खेचते आणि रेटिनाला खेचल्यामुळे रेटिना तिथून डिटॅच होतो, म्हणजे रेटिना निखळतो किंवा तो जागेवरून सरकतो आणि जागेवरून जर एकदा रेटिना सरकला तर पूर्ण दृष्टी जाण्याची भीती असते आणि अशा बाळांना अंधत्व येण्याची भीती असते. याबद्दल आपल्या समाजामध्ये अजिबात जनजागृती नाहीये. मी खूप सुशिक्षित पेरेंट्सना पण बघितले, की जे खूप उशिरा बाळांना घेऊन येतात, ज्या वेळेला की रेटिना तज्ञही काही करू शकत नाहीत किंवा पूर्ण जगामध्ये मग त्याला काही केलं जाऊ शकत नाही आणि बाळाला अंध म्हणून पुढचं पूर्ण आयुष्य घालवावं लागतं. हा एक प्रिव्हेंटेबल आजार आहे. म्हणून मला असं वाटतं, की ह्या सर्व बाळांची डोळ्याची तपासणी होणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये पेरेंट्सही महत्त्वाचे आहेत, लहान मुलांचे डॉक्टर पिडियाट्रिशियनही खूप महत्त्वाचे आहेत, की त्यांनी पण प्रत्येक बाळ जे की अपुऱ्या काळामध्ये जन्माला आलेला आहे किंवा कमी वजनाचा आहे, त्यांच्या डोळ्याची म्हणजे पडद्याची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. ही तपासणी कधी करायची असते? तर ही तपासणी जेव्हा बाळ 30 दिवसांचं होतं तेव्हा करावी लागते. ते बाळ खूप छोटं असतं, वजन कमी असतं. तपासणी करताना डोळ्यामध्ये औषध टाकून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते आणि आम्ही एक स्पेक्युलम टाकतो डोळ्यामध्ये, जे की डोळ्याच्या पापण्यांना बाजूला करतं आणि मग आम्हाला ती तपासणी करता येते इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपीनी. ही तपासणी रेटिना तज्ञच करतात आणि ही तपासणी तेव्हाच करणं आवश्यक असतं. उशिरा केल्यानंतर आपण योग्य तशी ट्रीटमेंट देऊ शकत नाही. ही तपासणी वारंवार करायची गरज पडू शकते. जर पहिल्या तपासणीमध्ये आपल्या लक्षात आलं, की रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची वाढ पूर्णपणे झालेली आहे, तर आपण युजुअली मग फॉलोअप सांगत नाही. पण जर पहिल्या स्टेजमध्ये असं लक्षात आलं, की रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची वाढ खुंटलेली आहे, तर दर 7-7 दिवसांनी ही तपासणी रिपीट करावी लागते आणि ज्यावेळेला आपल्याला दिसतं, की नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होतंय, तेव्हा लेझर ट्रीटमेंट करावी लागते. जर लेझर ट्रीटमेंटनीही हा आजार कंट्रोलमध्ये नाही आला, तर अशा वेळेला डोळ्यामध्ये अँटी VEGFचे इंजेक्शन देण्याची पण गरज पडू शकते. आणि जर का आजार त्याच्याही पेक्षा जास्त बळावला आणि स्टेज 4 मध्ये गेला, तर त्यावेळेला मग डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागते. तीही बाळ एवढं लहान असतानाच करावी लागते. उशिरा करून फायदा होत नाही. बऱ्याच वेळेला असं दिसतं, की बाळ खूप रडतंय तपासणी करताना, कारण डोळ्यामध्ये स्पेक्युलम टाकलेलं असतं. बाळाला लेझर करताना आपण भूल नाही देऊ शकत, कारण बाळ खूप छोटं असतं. सो त्याच्यामध्ये आपण फक्त भुलेचे ड्रॉप टाकतो आणि लेझर करतो, जे थोडंसं पेनफुल असू शकतं, ज्याच्यामुळे बाळ रडतं. पण जरी बाळ रडलं, तरी मी प्रत्येक पालकाला हे सांगू इच्छिते, की हे टेम्पररी आहे. जी पण डोळ्याला थोडंसं लाल होणे किंवा डोळ्याला तिथे थोडासा रक्तस्राव होणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या टेम्पररी आहेत. ह्या तपासणीनी आणि ह्या ट्रीटमेंटनी आपण बाळाची दृष्टी पूर्ण त्याच्या आयुष्यासाठी वाचवणार आहोत. म्हणून ही तपासणी करणं खूप आवश्यक आहे. जरी बाळ रडलं, तरी तो वारंवार जो फॉलोअप आहे तो करणं आवश्यक आहे. जी ट्रीटमेंट डॉक्टरांनी सांगितली आहे ती करणंही खूप आवश्यक आहे. सो प्रत्येक बाळ जे अपुऱ्या वेळात जन्माला आलेलं आहे, ज्याचं वजन 1.5 किलो किंवा त्यापेक्षाही कमी आहे, अशा सगळ्या बाळांची तपासणी
ही करून घेणं खूप आवश्यक आहे. इनफॅक्ट भारतामध्ये 1.5 किलो म्हणजे 2 किलोपेक्षा पण कमी असणाऱ्या वजनाच्या बाळांनी डोळ्याची तपासणी करून घेतलेली योग्यच आहे. कारण आपल्याकडे असंही थोडंसं वेट वेस्टर्न कंट्रीजपेक्षा कमी असतं नॉर्मल न्यूबॉर्न बेबीजचं सुद्धा. सो जेही बाळं असे कमी वजनाचे आणि अपुऱ्या वेळात जन्माला आलेत, त्या सर्वांची ही रेटिनाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि ती रेटिना तज्ञांकडून डोळ्यामध्ये औषध टाकूनच करून घ्यायला हवी. मग जर तुमच्या डोळ्यामध्ये निदान झालं तुमच्या बाळाच्या डोळ्यामध्ये की त्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आहे. जर ती स्टेज 1 किंवा स्टेज 2 मध्ये असेल तर युजुअली डॉक्टर फक्त तपासणी करत राहायला सांगतात. कधी-कधी ती वाढ रक्तवाहिन्यांची आपोआप कंप्लीट होते. पण दर 7 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी जसं तुमचं नेत्ररोग तज्ञ तुम्हाला सांगतात तशी त्याची तपासणी परत-परत करायला लागते. जर ते प्रोग्रेस झालं आणि स्टेज 3 मध्ये गेलं जेव्हा की नवीन रक्तवाहिन्या तयार झालेल्या आहेत, तर मात्र लेझर करावं लागतं. हे लेझर आपण तो रेटिना जिथे रक्तवाहिन्यांची वाढ नाहीये, जिथे रक्तवाहिन्यांची वाढ खुंटलेली आहे त्या भागामध्ये करतो. सो दॅट ते जे वेजेफचं सिक्रेशन होतंय पडद्यामध्ये ते कमी होऊ शकतं आणि मग ते जे रक्तवाहिन्यांचं जाळं आहे ते कमी होऊन पडदा सुटण्याची किंवा पडदा निखळण्याची भीती कमी होते. जर तरीही ते जाळं वाढतच जात असेल तर डोळ्यामध्ये इंजेक्शन्स द्यावे लागतात, जे कधी-कधी मंथली रिपीट करायची पण गरज पडू शकते. आणि जर का ह्याहीपेक्षा आजार पुढे गेला तर मात्र मग आपल्याला एवढ्या लहान बाळांना पूर्ण भूल देऊन सर्जरी करावी लागते. जर आपण सर्जरीच्या अगोदरच निदान केलं आणि ट्रीटमेंट केली तर आपल्याला रिझल्ट जास्त चांगले मिळतात. आज मी ही विनंती करू इच्छिते की ज्यांचीही बाळं प्रीटर्म आहेत किंवा अपुऱ्या वेळामध्ये जन्माला आलेले आहेत आणि ज्यांचे कमी वजनाचे बाळ आहेत त्यांनी रेटिना तज्ञाकडून डोळ्याची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर याच बाळांमध्ये मायनस नंबरचा चष्मा लागण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे ते बाळ वय वर्ष 1 मध्ये आणि दरवर्षी परत त्याची तपासणी डोळ्याच्या डॉक्टरांकडून करत राहणं खूप आवश्यक आहे. सो जे पण बेबीज प्रीमॅच्युअर असतील त्यांचा प्लीज रेटिना तपासून घ्या, हीच माझी विनंती आहे. सो दॅट आपण त्यांना एक हेल्दी डोळे आणि हेल्दी दृष्टी देऊ शकू त्यांच्या पूर्ण जन्मभरासाठी. धन्यवाद.